नमस्कार मित्रांनो, विना रोगातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या ह्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता पार्टी ही सुरू झालेली आहे। सरपोतदार तेथे आलेले आहे। आनंद त्यांचं स्वागत करतो आणि विचारतो, आदिरा नाही आली? तर लगेच बाबा म्हणतात की हो येतच आहे। आणि तेवढ्यात पार्टी ही सगळेजण एन्जॉय करत आहेत, सगळेजण डान्स करत आहे। तेव्हा सुष्मिता लगेच आता मंदाला म्हणते की मम्मा अगं बघ ना, किती क्लासिक पार्टी आहे आणि मला सुद्धा आता खूपच डान्स करण्याची इच्छा होत आहे। त्यावरती आता मंदा म्हणते ना तू पण डान्स कर, बाबा काही बोलणार नाही, जा बरं। सुष्मिता जायला तयार नसते। तेवढ्यात मात्र मंदा आता सुष्मिताच्या हाताला धरते आणि तिला डान्स करण्यासाठी आता लुटून देते। आणि आता ही सुष्मिता किमयाच्या अंगावर जाऊन तिला धडकते। तेव्हा आता सुष्मिता खूप घाबरते। किमया तिच्याकडे रागाने बघते तर सुष्मिता म्हणते की खरंच सॉरी, कंट्रोल नाही राहिला। त्यावरती किमया म्हणते की ठीक आहे आणि तिच्याकडे बघत विचारते की तू कोण आहेस? तेवढ्यात आता बाबा पुढे येतात। बाबा आता हात जोडत माफी मागतात किमयाची आणि माझ्या मुलीचा चुकून तुम्हाला धक्का लागला असे म्हणतात। त्यावरती मंदा लगेच म्हणते की का तुम्ही सारखी सारखी माफी मागतात? आणि किमयाला म्हणते की तुम्हाला काय अडचण आहे हो? या घरात आम्ही कोण आहेत हे विचारणारे तुम्ही कोण? तेवढ्याच समर येतो। समर आता मंदाकडे पाहतच असतो। तर मंदा म्हणते की हे घर आमच्या जावईचं आहे आणि समरला पाहते आणि लगेच म्हणते की जावई बापू नमस्कार। तेव्हा समर आता किमयाला ह्या स्वानंदीच्या आई आणि वडिलांची ओळख करून देतो। सुष्मिताची सुद्धा ओळख करून देतो की ती स्वानंदीची बहीण आहे। त्यावरती किमया म्हणते की सॉरी, खरंच मला माहिती नव्हतं। समर आता किमयाची सुद्धा ओळख करून देतो, माझी खूप जुनी मैत्रीण सध्या गेस्ट म्हणून आलेली आहे। तेवढ्यात किमया म्हणते की एक मिनिट, स्वानंदीचे आई वडील म्हणजे आदिराचे सासू सासरे आहात ना तुम्ही? त्यावरती बाबा म्हणतात की हो, आम्ही आदिराचे सुद्धा सासू सासरे आहोत। किमया विचारते की पण आदिरा आणि रोहन आहेत तरी कुठे? त्यावरती बाबा सांगतात की रोहन येतच आहे, तिला सांभाळून घेईन। आणि तेवढ्यात आनंद येतो। आनंद समरला म्हणतो की अरे सगळेजण आलेले आहेत ऑलमोस्ट, म्हणजे आता आपण वेलकमला सुरुवात करूयात। सगळ्यांना एकत्र करून पार्टीला काहीतरी बोलण्याच्या अगोदर समर सरांना काहीतरी बोलायचं आहे आणि असे आनंद मात्र आता सगळ्यांना सांगत असतो। सगळ्यांचं स्वागत वगैरे होतं। समर म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी सगळ्यांना थँक्यू बोलतोय। मी सगळेजण मात्र ह्या पार्टीसाठी आलात आणि सगळ्या स्टाफचे तो आभार मानतो, कारण 4 महिने आपण सगळ्यांनी मिळून ह्या डीलसाठी खूप मेहनत घेतलेली आहे। त्यात म्हणजे आपल्या स्वानंदी मॅडमच्या मोलाच्या सल्ल्यामुळे आपण मात्र हे इंटरनॅशनल जे डील आहे ते क्रॅक केलेलं आहे शेवटी। त्यामुळे आज मात्र आपण कुठल्याही प्रकारचा विचार न करता भरपूर एन्जॉय करायचा आहे, डान्स करायचा आहे, हवं ते खायचं आहे। आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात। तेव्हा मात्र आता हे बाबा विचारतात की स्वानंदी कुठे आहे? समर म्हणतो की हो स्वानंदी मॅडम त्या सुद्धा आतापर्यंत मला दिसल्या नाही। आनंद म्हणतो की हो मला सुद्धा नाही दिसली ती। तेवढ्यात लगेच आता ही मलिका म्हणते पार्टी आपल्या घरात आहे, हे स्वानंदी विसरली की काय? त्यावरती आजी म्हणते की नाही ग, येणार आहे ती। अर्पिता लगेच म्हणते की नाही, मला नाही वाटत ती येईल म्हणून। तेवढ्यात मॉडर्न लुक मध्ये ड्रेस घालून आता स्वानंदी पायरी उतरून खाली येत आहे अगदी अडखळत। आणि तेवढ्यात चिंगीचं लक्ष जातं। चिंगी म्हणते की अय्यो आजी आले ना स्वानंदी वहिनी। आता सगळेजण स्वानंदीकडे पाहत आहेत आणि स्वानंदी मात्र आता सगळ्यांकडे। तेव्हा समर मात्र बघतच असतो तर आजीला मात्र खूप हसू येते। आजीला आनंद होतो, स्वानंदी सुंदर दिसत असते त्या सुद्धा लुकमध्ये। तेवढ्याच समर लगेच आता स्वानंदीच्या जवळ येतो आणि विचारतो की हे काय घातलं तुम्ही? मलिका, अंशुमन, अर्पिताना यांना तर खूपच हसू येत असतं। त्यावरती स्वानंदी आता समरला म्हणते की मी पार्टी ड्रेस घातलेला आहे। तेव्हा लगेच समर म्हणतो की पण असा ड्रेस का घातला? स्वानंदी विचारते की अहो पण किमया सुद्धा ह्या ड्रेस घालतात असे, आज सुद्धा त्यांनी तेच घातलेले आहे। त्यावरती आता समर म्हणतो की किमया घालते म्हणून तुम्ही सुद्धा असे ड्रेस घातले पाहिजे का? तुम्ही साध्या ड्रेसमध्ये छान दिसतात। त्यावरती स्वानंदी विचारते की म्हणजे मी असल्या कपड्यामध्ये छान नाही दिसत का? तुम्हाला नाही आवडत का? समर म्हणतो की तुम्ही छान दिसतात परंतु असल्या कपड्यामध्ये बघण्याची मला सवय नाही। स्वानंदी म्हणते की खरं तर मला सुद्धा सवय नाही तुम्हाला असल्या कपड्यामध्ये बघण्याची, शेवटी तुम्ही घातलेस। स्वानंदीला आता त्याचा राग असतो, कारण ते कपडे किमयाने आता या समरला घालण्यासाठी सांगितलेले आहेत। समर विचारतो की मग तुम्हाला हा ड्रेस नाही आवडला का? स्वानंदी स्पष्ट नाही म्हणते। तेवढ्यात किमया त्या दोघांजवळ येते आणि तुमच्या दोघांचं इकडे काय सुरू आहे? पार्टी केव्हाची सुरू झालेली आहे? तुम्ही दोघं इकडेच गप्पा करत राहणार आहात का? अरे सॅम, तुझ्या बायकोचं पदर सोड आता, ती कुठेही पळून नाही जाणार। चल तुला माझ्याबरोबर डान्स करायचा आहे म्हणून समरच्या हाताला धरते आणि त्याला घेऊन जाते। तेव्हा स्वानंदीला फारच राग येतो। आता ही
किमया समरला बळजबरीने त्याच्याबरोबर डान्स करायला भाग पाडत असते. समरला डान्स करायचा नसतो, परंतु ही जबरदस्ती करत असते. बाबा, मंदा हे रागाने पाहतात आणि स्वानंदी तर त्याहूनही रागाने पाहते. ही किमया मात्र त्याचे हात धरते, आपल्या पोटावर ठेवते आणि कमरेला हात धरून मात्र ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करत असते. तेव्हा स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी आता मनात म्हणते की देवा, काय बाई आहे ही, हिला एकदा सांगितलेलं कळत का नाही? राजवाड्यांना डान्स करायचे नाही तर कशाला ही जबरदस्ती करत असेल? प्रत्येक गोष्टीत जबरदस्ती, प्रत्येक गोष्टीत हट्ट, अगदी लहान असल्यासारखं करते. राजवाड्यांना तेच हवं आहे का? आणि तरी सुद्धा त्यांच्या इच्छेचा विचार करत नाही. स्वार्थी कुठली. आणि तेवढ्यात लगेच आता समर लगेच बाजूला होतो आणि स्वानंदी जवळ येतो, तिला हॅलो म्हणतो. स्वानंदीचं लक्ष नसतं, ती रागातच असते. समर विचारतो की काय झालं? त्यावरती स्वानंदी काही नाही असं म्हणते. समर म्हणतो की इथे का थांबलात, चला. स्वानंदी विचारते की कुठे? समर म्हणतो की पार्टीमध्ये. त्यावरती स्वानंदी म्हणते की मी पार्टीमध्येच आहे. समर म्हणतो की हे बघा, अहो पार्टीमध्ये आहात तुम्ही, पण एन्जॉय नाही केली, अरेंज करावी लागेल. आणि हे बघा, सगळेजण एन्जॉय करत आहे, मग तुम्ही सुद्धा या. इतक्या छान तुम्ही तयार झालात आणि किमयाकडे बघा बरं, किती छान एन्जॉय करते. किमया मस्त आता डान्स करत असते. तेव्हा समर असं म्हटल्यानंतर स्वानंदी म्हणून जाते की तिचं काय आता? परत म्हणते की त्यांचं काय आता? माझं सुद्धा कौतुक करत असताना त्यांचं नाव काढताना काही तुम्हाला जमतच नाही. त्यावरती समर म्हणतो की हे बघा, असं काही नाही. स्वानंदी विचारते की मग कसं आहे बरं? समर म्हणतो की हे बघा, ती आता पार्टी एन्जॉय करते, छान नाचते, हसते, मग तसं तुम्ही सुद्धा करा. स्वानंदी स्पष्ट म्हणते की हे बघा, मला नाचायचं नाही. इनफॅक्ट म्हणजे तुमच्या बरोबर मला इथे शांत उभं राहायचं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तेवढ्यात किमया त्यांच्या समोर येते आणि म्हणते की मला प्रॉब्लेम आहे. स्वानंदी आणि समर तिच्याकडे धक्क्याने बघत असतात. स्वानंदी म्हणते की हे बघा, ऐकून घ्या, तुम्ही तुमचा एन्जॉय करा. किमया म्हणते की अगं, मला जर माझा एन्जॉय करायचा असता तर मी इथे आले असते का? लंडन मध्येच राहिले असते. हे बघ अगं, तिकडे तर खूप स्कोप आहे. अशा पार्ट्यांना एका दिवसाआड पार्टी होत असते आणि मी तर एन्जॉय करतच असते. फक्त एक गोष्ट नाही तिकडे. समर विचारतो की काय नाही? तर लगेच किमया हसून म्हणते की माझा सॅम नाही तिकडे, म्हणूनच मी आले इकडे एन्जॉय करण्यासाठी त्याच्याबरोबर, कारण तो तिकडे नसतो माझ्यासोबत. आणि तू सुद्धा अगं त्याच्या इतकं मागे पुढे करू नकोस, त्याला एकटं सोड जरा. तेव्हा लगेच आता किमया समरचा पुन्हा हात धरते आणि त्याला ओढत घेऊन जात असते. तर लगेच स्वानंदीच्या हाताच्या ब्रेसलेटच्या कडीमध्ये समरचा शर्टचा अगदी थोडासा धागा गुंततो आणि किमया त्या दोघांकडे पाहत असते. समर स्वानंदीकडे पाहतो. त्यावरती स्वानंदी म्हणते की हे बघा, मी काहीच केलेलं नाही, मी त्यांना मोकळं सोडलेलं आहे, पण त्यांचा शर्ट माझ्या ब्रेसलेटमध्ये गुंतला, मी त्याला काय करू? उलट मात्र आपल्या मनात काय असेल तर ते नियतीच्या मनात नसेल तर काय होणार? त्यावरती लगेच किमया त्या दोघांचं ब्रेसलेटमधून शर्ट काढण्याचा प्रयत्न करते आणि किमया तर खूप प्रयत्न करते, परंतु तिला काही ते निघत नसतं आणि म्हणते की किती टप आहे, निघत नाही. त्यावरती स्वानंदी तिला उत्तर देते की अगदी आमच्या नात्यासारखं. तेव्हा किमया म्हणते की काय म्हणायचं नक्की तुला? स्वानंदी तिला परत म्हणते की हे बघा, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे ब्रेसलेट सुद्धा आमच्या नात्यासारखं घट्ट पकडून ठेवलेलं आहे. तेव्हा किमया म्हणते की तोडून टाक त्याला, असे हजारो ब्रेसलेट मिळतील. त्यावरती किमया म्हणते, स्वानंदी म्हणते की अहो काय बोलतात, हे ब्रेसलेट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. राजवाडीने स्पेशल मला गिफ्ट दिलेलं आहे, ती आमच्या मैत्रीची खून आहे. आणि खबरदार, परत जर ब्रेसलेट विषयी काही बोलताल तर, आणि या सगळ्यापासून तुम्ही जर लांब राहिलात ना तर बरं होईल. समर स्वानंदीकडे पाहत असतो आणि किमयाला तर भलताच राग येतोय. त्याला काही झालेलं मी खपून घेणार नाही. समर तिच्याकडे अगदी हसून पाहत असतो आणि स्वानंदी आता ब्रेसलेट काढत असते. समरची नजर एकटक तिच्यावरच असते आणि तेवढ्यात आता ब्रेसलेट ती काढून बाजूला होते. किमया म्हणते की हे बघ, इनफॅक्ट किमया लगेच म्हणते की अरे सॅम, तुझ्यासारखी तुझी बायको ही नात्यांना घट्ट पकडून ठेवणारी आहे, म्हणजे जास्त महत्त्व देणारी. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो, कारण ते नातं स्वीकारण्याची आणि ती पार पाडण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. तेव्हा किमया लगेच आता समरला म्हणते की चल ना, आपण एन्जॉय करूयात. आणि ती समरच्या हाताला धरते आणि त्याला हाताला धरून आता घेऊन जाते. त्यावरती स्वानंदीला फारच राग येतोय, रागाने पाहत असते. त्यानंतर आता इकडे समर हा डान्स करत आहे आणि डान्स हा किमया बरोबर करत आहे, मस्त एन्जॉय करत. मंदा आता पाहतच असते आणि मंदा लगेच उठते, ते दोघांकडेच पाहत असते. मलिका लगेच आता ही मंदाजवळ येते. लगेच मलिका मंदाला नमस्कार करते. एकमेकींना विचारतात की बरे आहात का? दोघी एकमेकींना हो बोलतात. मंदा विचारते, मलिका विचारते की काय हो, तुम्ही इतकं टकामक कोणाकडे पाहतात? मंदा लगेच आता किमया आणि समर डान्स करत आहे त्यांच्याकडे बोट दाखवते. ती नटवी आहे ना, नटवी किमया. तर मलिका हसते आणि म्हणते की किमयाकडे तर सगळेजण पाहतात. तेव्हा मंदा म्हणते की पहा ना कशी दिसते आणि हे बरं वाटतं का? मलिका म्हणते की हो, 45 वर्ष वय आहे, वाटतं का? मंदा म्हणते की काय बोलतात 45?
तर मलिका म्हणते की वाटत नाही ना, आणि मंदा लगेच म्हणून जाते की ही तर तुमच्या आदिराच्या वरचढ निघाली, वयाप्रमाणे तिने वागायला नको का, सांगा तिला वयाप्रमाणे वाग म्हणून. मलिका म्हणते की अहो कसं म्हणजे समरची किमया अशीच आहे, मैत्री आहे त्यांची. मंदा लगेच म्हणते की समरची किमया नाही, समरची स्वानंदी आहे. मलिका लगेच म्हणते की तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही, आज जर किमया येते असती तर तुमची स्वानंदी येथे नसती. मंदा जोरात ओरडून म्हणते की लग्न झालेल्या माणसाशी कोणी असं वागतं का. मलिका म्हणते की अहो जरा हळूच बोला, त्यावेळी जर गोष्टी थोड्याशा बदलल्या नसत्या तर आज तुमच्या स्वानंदीच्या जागी किमया असती, हे लक्षात घ्या. त्यांची मैत्री अशी आहे असे हातवार करून सांगते, पण त्यावेळेस मात्र ती किमया लंडनला निघून गेली. आणि मलिका पुढे म्हणते की समरचं दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न झालं. मंदा म्हणते की काय बोलतात, अहो माझ्या स्वानंदीशी त्याचं लग्न झालेलं आहे, तुम्ही असं का म्हणतात. ती लगेच आता मंदाचे कान भरायचा प्रयत्न करते की किमया असं म्हणत होते की स्वानंदी कशी सामान्य आणि साधारण मुलगी आहे असे तिचे विचार आहेत. मंदा लगेच ओरडते आणि म्हणते की हे बघा, तिला हे विचार बदलायला सांगा. लग्न झालेल्या पुरुषांबरोबर असं चिटकून चिटकून वागायचं नसतं, बरं दिसत नाही ते. आता बरोबर म्हणजे म्हणत असते की तुम्ही समजावून सांगा. मलिका बरोबर आता हिला अगदी किमयाला मारण्यासाठी म्हणत असते की रोहन बरोबर जर कोणी असं वागलं असतं तर मी तिचे थोबाड फोडलं असतं. मंदाने अगदी तसं केलं पाहिजे म्हणून आता मलिका तिचे कान भरत असते. मंदा लगेच तिला डायरेक्ट म्हणते की हे बघा, तुम्ही असं काहीही माझ्या मनामध्ये भरू नका. मला काहीतरी भलतं सलतं करायला सांगतात आणि मग माझ्या गळ्याशी येतो. मलिका लगेच म्हणते की हे बघा, मी काही तुमच्या डोक्यामध्ये असं भरवत नसते, फक्त चांगल्यासाठी सांगत असते. चला आता एन्जॉय करूयात आपण पार्टी. समर आणि किमया सुद्धा खूपच छान एन्जॉय पार्टी करतात, म्हणून बरोबर मंदाला राग येण्यासाठी मलिका तसे बोलत आहे. तेवढ्यात आता मलिका लगेच पार्टी एन्जॉय करत बाजूला जाते. मंदाने पदर खोसलेला असतो. तेवढ्यात बाबा येतात. बाबा मंदाकडे पाहतात आणि विचारतात की काय चाललं. तेवढ्यात मंदा लगेच पदर खाली सोडते आणि कुठे काय असं म्हणते. बाबा म्हणतात की अगं असं नळावर भांडणं करायला चालली, असं कुठे निघाली बरं. मंदा म्हणते की तिकडे बघा, ती नटवी कशी जावे बापूंच्या सोबत नाचते. लग्न झालेल्या पुरुषांना चिटकण्याची फार तिला हौस आहे. तेव्हा बाबा स्पष्ट म्हणतात की हे बघ मंदाकिनी, येथे कोणतीही गडबड करायची नाही, नाहीतर सरळ तो इथून घरी निघून जा. खबरदार, तू जर काही गडबड केली तर. आता मंदा ऐकायला तयारच नसते. मंदा म्हणते की बघतेस तिला, तिच्याकडे चांगलंच बघते. बाबा जबरदस्तीने तिला खाली तेथे बसायला सांगतात आणि शेवटी आता मंदाला चुपचाप तेथे खाली बसावं लागतं. बाबा सुष्मिताला आवाज देतात आणि तिला मंदावर नजर ठेवून तिथेच बसायला सांगतात. मंदा म्हणते की हे बघा बाबा, म्हणजे असं काय करतात, हे जरा आतीच होतंय. सुष्मिता मात्र तिच्याबरोबर आता मस्त व्हिडिओ काढत असते. त्यानंतर आता इकडे मलिका ही अंशुमनच्या जवळ येते. अंशुमनला म्हणते की हाय. अंशुमन म्हणतो की मी आता चाललो दुसऱ्या पार्टीमध्ये, येथे मला नाही पटत. त्यावरती मलिका म्हणते की अरे कशाला जातोस. अंशुमन म्हणत असतं की असल्या पार्टीमध्ये खरंच मला इंटरेस्ट नाही, आणि ह्या लोकांनी मला ऑफिसमधून काढलेलं आहे ना, त्या लोकांचे चेहरे मला बघावे लागतात. आणि म्हणतो की बघ अर्पिता, ती किमया बघ दादाबरोबर कसा डान्स करत आहे, तर म्हणते की तू तिच्याबरोबर डान्स केला तुला चाललं असतं का. त्यावरती लगेच अंशुमन म्हणतो की हो, आणि परत म्हणतो की दादाने माझं थोबाड फोडलं असतं म्हणून मी चुपचाप उभा आहे. तेव्हा लगेच आता अर्पिता म्हणते की तो बकरा बघ आपला स्वानंदी कशी उभी आहे ते. तेव्हा आता मलिका म्हणते की त्या स्वानंदीच्या आईला सुद्धा मी भडकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयारच नाही. अर्पिता म्हणते की नाही मम्मा, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ही पार्टी सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. अगोदर मात्र आपल्याला त्या स्वानंदीची जिरवायची. आता मलिका म्हणते की हे बघ, आता धिंगाणा तर स्वानंदी घालणार आहे, आता फक्त आपण बघत राहायचं, म्हणजे योग्य दिशा द्यायची. तेव्हा आता स्वानंदीला कसे दारू पाजून आता स्वानंदी धिंगाणा करेल यासाठी त्यांचा प्लॅन सुरू होतो. आता हे ऐकून अंशुमन आणि अर्पिता लगेच एकमेकांसोबत डान्स करतात. त्यांना खूपच आनंद होतोय. नंतर आता समर म्हणतो की हे बघ किमया, मला लोकांची जरा विचारपूस करून दे, तू डान्स कर. किमया ऐकायला तयारच नसते. ती समरचा हात धरून त्याला ओढत असते. नंतर आता इकडे चिंगी मात्र सरबत वगैरे देण्याचं काम करत असते. अंशुमन तिच्या जवळ येतो तर चिंगी म्हणते की अहो साहेब, कोणीतरी बघेल, इतक्या गर्दीमध्ये कोणीतरी बघेल. अंशुमन म्हणतो की नाही बघणार, गर्दीत लपण्याची मजाच वेगळी असते. तेव्हा चिंगी म्हणते की तुम्ही कधी कधी काय बोलतात तेच मला नाही कळत. अंशुमन तिला विचारतो की कुठे निघालीस. चिंगी म्हणते की त्या गेस्ट लोकांना ड्रिंक्स देण्यासाठी. तो एक ग्लास आहे ड्रिंक्सचा घेतो आणि म्हणतो की हे बघ चिंगी, तू पी बरं, एक घोट पी. त्यावरती चिंगी म्हणते की नाही हो, परंतु जबरदस्तीने तो चिंगीच्या तोंडाला लागतो आणि एक घोट तिला पाजतोच. आणि अंशुमन लगेच आता त्यातील एक घोट पितो आणि म्हणतो की आता कुठे गोड झालेला आहे, तर अगदी तुझ्यासारखं. तेव्हा आता चिंगी म्हणते की तुमचं ना काही पण असतं, मी लोकांना आता हे ड्रिंक्स द्यायला जाते. आता अंशुमन तेथे उभा राहतो आणि त्या आपल्या ड्रिंक्समध्ये तो दारू मिक्स करतो आणि स्वानंदीकडे पाहत असतो. स्वानंदी आता
आता एकटीच उभी राहे आणि जरा टेन्शनमध्ये आहे म्हणून तो तिच्याकडे बघून हसत असतो. तेव्हा तो लगेच आता स्वानंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की हाय बहिणी, तू एकटी अशी इथे का उभी आहे? एन्जॉय करावा जा. स्वानंदी रागाने त्याला म्हणते की मी ठीक आहे. अंशुमन म्हणतो की अहो केव्हापासून तुम्ही इथे अशा उभे आहात तोंड पाडून? आता दादानी इतकी मोठी पार्टी अरेंज केलेली आहे, मग इतके पदार्थ आहे, काहीतरी खाऊन घ्या. स्वानंदी म्हणते की मला काही नकोय. अंशुमन म्हणतो की हे बघा मग ड्रिंक्स तर घेताल का? हे असं माझ्याकडे बघू नका, सॉफ्ट ड्रिंक्स आहे, बाकी काही नाही. स्वानंदी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की एकदा नाही म्हटले हे तुला कळत नाही का? तर अंशुमन तिच्या मागेच लागतो. हे बघा वहिनी, राग सोडा प्लीज. आणि आता हे बघा वहिनी, डान्स करा मस्तपैकी, काही ना काही करा. आणि हे बघा किमयामध्ये आणि तुमच्यामध्ये हाच तर फरक आहे. किमया खूप एन्जॉय करते, स्वतःचा आनंद स्वतःमध्ये घालवते आणि हाच तर मात्र आता तुमच्यामध्ये आणि दादामध्ये फरक आहे. तर अंशुमन काही ऐकायला तयारच नसतो आणि तो मुद्दाम आता स्वानंदीला किमयाच्या विरुद्ध भडकून देण्याचा प्रयत्न करत असतो. मुद्दाम मात्र तो आता ड्रिंक्सचा तो ग्लास आहे तर तो इथे समोर ठेवतो आणि लगेच मलिकाकडे पळत जातो आणि मलिकाला टाळी देतो, कारण स्वानंदी ते पिणार आहे यांना माहिती असतं, म्हणूनच त्यामध्ये त्यांनी दारू मिक्स केलेली आहे. किमया मात्र काही समरला सोडायला तयार नसते. ती मात्र आता ह्या समरला हाताला धरून डान्स करतच असते आणि स्वानंदी हे सर्व पाहते आणि शेवटी मात्र रागाने तो ड्रिंकचा ग्लास उचलते. तर मलिका हे सर्व पाहते. अंशुमन आणि ही अर्पिता आणि ती आपण बसूयात, कारण स्वानंदीला जरा स्पेच मिळेल असं म्हणते. अर्पिता म्हणते की बघ ना, ती फक्त हातामध्ये ग्लास घेऊन उभी आहे. मलिका लगेच आता स्वानंदीच्या जवळ येते आणि म्हणते की अगं काय झालं, तू का अशी चेहरा पाडून उभी आहे? स्वानंदी म्हणते की काही नाही, मी एकटीच उभी आहे. आता लगेच मलिका मुद्दाम तिला म्हणते की अगं एन्जॉय कर. स्वानंदी म्हणते की हे बघा मला असल्या पार्ट्यांची सवय नाही. आणि मलिका बरोबर तिला म्हणते की हे बघ अगं ही कोल्ड्रिंक्स आहे, एन्जॉय कर. जागी राहते. स्वानंदी नाही नाही करत असते. कसं तरी मात्र ती स्वानंदीला आता ते ड्रिंक्स आहे तर ते पिण्यासाठी मात्र खूपच आग्रह करत असते. स्वानंदी नाही नाही करत असते, परंतु ही मलिका ऐकायला तयारच नसते. शेवटी ती आता ह्या स्वानंदीला ते ड्रिंक्स पिऊन घेण्यासाठी खूपच आग्रह करते. शेवटी स्वानंदी ही ड्रिंक्स प्यायला तयार होते. मलिका आता त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की आता खरी मजा येणार. स्वानंदीने शेवटी सगळी काही ड्रिंक्स पिऊन घेतलेली असते, त्यात म्हणजे या अंशुमने दारू मिक्स केलेली आहे. ते बघून मात्र या तिघांना फारच आनंद होतो आणि शेवटी ती पिऊन घेते. त्यानंतर किमयाही समरला म्हणते की चल ना, लाईट किती छान आहे, आपण फोटो काढूयात. स्वानंदी आता हे दोघांकडे पाहत असते आणि स्वानंदीला फारच राग येतो. समर आता किमयाला म्हणतो की हे बघ मला असला बालिशपणा नाही आवडत. किमया म्हणते की अरे हे बघ ना, सोशल मीडियावर हे ट्रेंडिंग आहे, प्लीज प्लीज मी तुला सांगते तसं कर. आणि म्हणून मात्र ती समरला आपल्या खांद्यावर हात ठेवायला सांगते. आता स्वानंदी हे सर्व पाहते. स्वानंदीला भलताच राग येतो आणि फोटो काढल्यानंतर आता लगेच समरला घट्ट मिठी मारते. स्वानंदी आता खूपच राग येतो तिला. ती म्हणते की ही स्वतःला समजते तरी काय, माझ्या नवऱ्याबरोबर सेल्फी काढते आणि त्यांना मिठी सुद्धा मारते, मतच कशी झाली हिची. आता मात्र मी बघतेच हिला, म्हणून स्वानंदी खूपच भडकलेली असते. तेव्हा मित्रांनो आता नशेमध्ये स्वानंदीला नशा चढलेली आहे आणि ती मात्र किमयाचं कसा मात्र सगळ्यांच्या समोर आता समोरपासून जोरात ढकलून देते आणि एक किमयाचं जोरात ओरडते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.